नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी तुमचे स्वागत करतो. मी निलेश फुले. तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाचा आपला पोलीस भरतीचा टॉपिक, सरळ सेवेचा टॉपिक, जो आपल्या प्रत्येक पोलीस भरतीला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. काळ आणि काम आणि नळ आणि टाकी. काळ आणि काम आणि नळ आणि टाकी. तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे, काळ आणि काम. काळ आणि काम या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळ्या जर त्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे असल्यास तुम्हाला प्रश्नामध्ये व्यक्ती म्हणजेच मेन, त्यानंतर दिवस म्हणजेच डे, त्यानंतर तिसरा पाहायचा आपल्यास तास म्हणजेच एच, त्यानंतर चौथा आपल्याला अवर म्हणजेच वर्क म्हणजेच काम, त्यानंतर पगार म्हणजेच सॅलरी. आपल्याला एवढे शब्द आपल्याला प्रश्नामध्ये पाहायला भेटणार आहे. त्याला आपण सॉल्व कसं करायचं आणि याचा नेमका कन्सेप्ट काय. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोणताही टॉपिक आणि कोणताही प्रश्न जर क्लिअर करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असते आपल्याला बेसिक. काय महत्त्वाचं असते? बेसिक. आणि एकदाचं का बेसिक तुमच्या डोक्यामध्ये आलं की तुम्हाला कोणताच प्रश्न हा तुम्हाला अवघड जाणार नाही, ही मी तुमची गॅरंटी घेतो. 100% तुम्हाला काळ आणि कामचा एक प्रश्न आणि एक क्वेश्चन तुमचा काय होणार आहे, फिक्स होणार आहे. तर लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे आपल्याला बेसिक. बेसिकमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला काळ आणि काम या चॅप्टरवर प्रश्न विचारल्यास आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे. तो म्हणजे माणसं आणि दिवस. माणसं आणि दिवस यामध्ये जर आपण 10 माणूस एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे 10 माणसं आहे ते एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. सपोज या माणसं जर आपण डबल केले म्हणजे किती, 20, तर जे काही दिवस आहे ते कमी लागेल की जास्त लागेल. महत्त्वाचं ते दिवस काय लागणार आहे, कमी लागणार आहे. म्हणजेच माणसं हे 10 होती, आता माणसं किती झाली, 20 झाली. म्हणजे टाईम काय लागणार आहे, कमी लागणार आहे. म्हणजे ज्या कामाला 40 दिवस लागत होते त्याच कामाला आता दिवस लागणार आहे किती दिवस लागणार आहे, 20. तर अजून आपला इथे आपण 10 माणसे होती, इथे आपण माणसे किती घेतले, 20. आता आपल्याला माणसं किती घ्यायचे आहे, 10च्या ठिकाणी 5. आता 10 माणसे होती, आता माणसे किती घेतली आपण, 5. तर आता दिवस वाढेल की कमी होईल, दिवस वाढणार, कारण व्यक्ती काय झाले आहे, कमी झाले आहे. म्हणजे 10 व्यक्तींना एक काम करण्यासाठी 40 दिवस लागत होते, तर आता 5 व्यक्तींना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागणार, 80 दिवस लागणार. म्हणजेच याहून तुम्हाला एक लक्षात येईल, याचा जर आपण गुणाकार केला तर 4 10 40 म्हणजे 400, 20 गुण्याला 20 म्हणजे किती, 400, आणि त्यानंतर 8 पंचे 40 म्हणजे किती, 400. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये जर आपण माणूस आणि दिवस यांचा जर आपण एक रेशिओ काढला आणि त्यांचा जर संबंध ठरवला तर कोणत्याही कंडिशनमध्ये त्यांचा जो स्थिरांक येत आहे तो काय येत आहे, स्थिर येत आहे. म्हणजेच एक कन्सेप्ट लक्षात घेण्याजोगा असा आहे की माणसं हे नेहमी व्यस्त चलनात असतात, कोणाच्या, टाईमाच्या. आणि 5व्या 6व्या वर्गाच्या बेसिकनुसार जर आपण पाहिलं तर काय महत्त्वाचं आहे, हे टी आता यम बरोबर के म्हणजे काय, कॉन्स्टंट, बरोबर टी म्हणजे काय, टाईम, हा भागेला इकडे गेल्यावर काय होईल, गुणेला, म्हणजेच एम टी बरोबर के. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर माणूस आणि टाईम म्हणजे यम गुणेला टी बरोबर किती राहील, तो कॉन्स्टंट राहील. आलं का लक्षात. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय पाहायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं M1 T1 इज इक्वल्स टू M2 T2 इज इक्वल्स टू M3 आणि T3. आता याच्यावरून तुम्हाला काय समजेल, आता म्हणजे एक कंडिशनमध्ये 400, दुसऱ्या कंडिशनमध्ये म्हणजे काय, सारखं स्थिरांक, त्यानंतर काय, सारखंच. आता तुम्हाला हे बेसिक एकदम लक्षात आलं असेल. आता आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला पाहिजे फॉर्म्युले. नेमका आपल्याला फॉर्म्युला कसा घेतला जातो आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती पुट केल्यावर काळ आणि कामचे जे काही आपल्या काय निघतात, एक्झाम्पल निघतात, ते कशा प्रकारे आपल्याला काढता येईल. एक लक्ष द्या, जे आपलं आता आपल्याकडे स्लाइड आली होती, हे आपलं काय आहे,
फॉर्म्युले आहे म्हणजेच सूत्र जे दिले आहे ते तसे तुम्हाला समजणार नाही. मी एकदा तुम्हाला समजून सांगतो, लक्ष द्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं आता व्यवस्थित लक्ष द्या. हे एकदाचं बेसिक समजलं का तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, हे तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो. आपल्याला प्रश्न कशावर विचारणार, त्यानंतर त्याचं सूत्र काय, त्यानंतर वर्क दिलं असेल म्हणजेच काय, काम दिलं असेल म्हणजेच डब्ल्यू, त्याचं सूत्र कसं बनेल, त्यानंतर म्हणजेच काय, पगार म्हणजेच सॅलरी, सॅलरी म्हणजेच काय आपण त्याला डिनोट करतो यस, हा कसं बनेल. त्यानंतर पहिलं पाहायचं व्यक्ती, ज्याला आपण यम म्हणतो. त्यानंतर काय, दिवस, त्याला काय म्हणतो आपण टी म्हणतो. म्हणजे प्रश्न तुम्हाला कशावर विचारला जाणार, सगळ्यात महत्त्वाचं काय. त्यानंतर तुम्हाला काय दिलं जाईल, व्यक्ती म्हणजेच यम, तास म्हणजेच यच. त्यानंतर तुम्हाला अजून काय दिलं जाईल महत्त्वाचं, मला दिलं जाईल व्यक्ती म्हणजे यम, दिवस म्हणजे टी आणि तास म्हणजेच काय यच. आलं का लक्षात. आता फॉर्म्युला कसा बनतो बा, लक्ष द्या. फॉर्म्युला आपला कसा बनतो, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं असल्यास काय आहे, व्यक्ती म्हणजे M1, दिवस म्हणजे D1, M2 D2. लक्ष द्या काय सांगतोय, M1 D1 M2 D2, MD दिलाय आपल्याला, काय दिलाय MD. मग 1 आणि 2 काय सर, सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला काय आहे, M1 म्हणजे त्या गणितामध्ये त्या प्रॉब्लेममध्ये पहिली कंडिशन आणि ती काय दुसरी कंडिशन. त्यानंतर काय, व्यक्ती दिलाय, तास दिलाय, त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, व्यक्ती आणि तासमध्ये म्हणजेच M1 H1 M2 H2. आला का लक्षात. त्यानंतर आपल्याला व्यक्ती दिलाय M1 T1 H1 MDH, त्यानंतर M2 T2 आणि H2. आला का लक्षात. म्हणजे हा MD, हा MH, हा MDH. आला का लक्षात. त्यानंतर महत्त्वाचं काय आपल्याला, जर आपल्याला काय दिले आहे, सॅलरी दिली आहे, दिवस दिलाय आणि इथे काय दिलं आपल्याला, काम दिलाय. काम कधी कशात घ्यायचं, छेदात घ्यायचं, बस एवढंच लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचे IMP सूत्र हे आपले कोणते, M1 D1 M2 D2, M1 H1 M2 H2, त्यानंतर M1 D1 H1 M2 D2 H2. आता हे नॉर्मली तुमच्या फॉर्म्युले कसे लक्षात राहतात, लक्ष द्या, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. M1 D1 W1 M2 D2 W2. सॅलरी काय लक्षात येईल ना तुमच्या, M1 T1 S1 M2 D2 S2. बस काहीच नाही करायचं आहे, फक्त ते कशात लिहायचं आहे, छेदात लिहायचं आहे. इथला फॉर्म्युला उचलायचा आहे आणि तुम्हाला ठेवायचं कुठे आहे, इथे ठेवायचं आहे. त्यानंतर काय, M1 H1 W1 M2 H2 W2. इथे काय दिलाय, M1 H1 S1 M2 H2 S2. बस काहीच नाही, इकडले इकडे उचलणं आणि ठेवणं आहे. M1 T1 H1 म्हणजे W1 M2 T2 H2 आणि हे W2. सेम कंडिशन, M1 T1 H1 बाय S1 M2 T2 H2 S2. आला का लक्षात. काहीच नाही. सर्वात महत्त्वाचं काय, तुम्हाला जर प्रश्नामध्ये तुम्हाला व्यक्ती दिलं असेल, दिवस दिलं असेल, हा फॉर्म्युला वापरा सरळ सरळ. त्यानंतर व्यक्तीमध्ये व्यक्ती दिला आहे, तास दिला आहे, सरळ हा फॉर्म्युला वापरा. जर तुम्हाला वर्क दिला आहे, हा फॉर्म्युला वापरा. जर तुम्हाला पगार दिला आहे, सॅलरी, हा फॉर्म्युला वापरा. म्हणजेच हा फॉर्म्युला एकदम अंडरस्टँडिंगचा फॉर्म्युला आहे, जो तुम्हाला काय करायचा आहे, एकदम लक्षात ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, वर्क दिलं असलं तर कुठे घ्यायचं आहे, छेदात घ्यायचं. जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला हा टॉपिक पाहायचा असल्यास, तुम्हाला वर्क म्हणजे पहिला टाईप आणि हा दुसरा टाईप तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला नक्कीच तुम्हाला बेसिक समजलं असेल आणि आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळू. म्हणजे जे काही तुमचे डाऊट आहे ते 100% तुमच्या प्रश्नाने काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. तर लक्ष द्या, एकदम घाबरून जायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. जे आपण आता फॉर्म्युले पाहिले होते तेच हे काय आहे, फॉर्म्युले आहे. एकदा पाहून घ्या. S1
W1 S1. त्यानंतर आपण आता समोर जाऊ. आपला कोणता आहे टाईप 1. टाईप 1 मध्ये आपण कोणते कोणते एक्झाम्पल पाहिले होते लक्ष द्या. कोणते कोणते M1 D1 M2 D2 आपला होता पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला कोणता होता M1 H1 M2 H2. तिसरा फॉर्म्युला कोणता होता M1 H1 आणि आपला सॉरी M1 D1 H1 M2 D2 आणि H2. म्हणजे तुमचं एक लक्षात आलं असेल, जर तुम्हाला माणसं आणि दिवस दिलं असेल तर एकाच फॉर्ममध्ये, त्यानंतर माणसं आणि तास दिलं असेल तर एकाच रेषेमध्ये, आणि M1 D1 H1 जरी दिलं असेल तर कुठेच छेदामध्ये घ्यायची गरज पडणार नाही. आता डायरेक्ट आपण कशाकडे वळू, एक्झाम्पलकडे वळू. आता आपलं एक्झाम्पल आलाय. पहिलं एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, तुमचा एकही मार्क जाणार नाही, इथे आपल्याला पाहायचं आहे. चला, आपल्याला त्या प्रश्नाचे दोन भाग कसे करायचे आहे, म्हणजे M1 D1 M2 D2 सारखे. लक्ष द्या, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. किती दिवस लागतात 21 दिवस लागतात. हा झाला आपलं पहिलं. तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. याच्यामध्ये कंडिशन काय दिलाय, जर तुम्हाला पहिल्या टाईपचं गणित असेल तर इथे तुम्हाला एक शब्द कॉमन दिसेल, तो कोणतं एक काम. काम दिलाय का नाही, तेच काम. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, 12 व्यक्तींना एक काम करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना तेच काम, म्हणजे काम दिलाय का नाही, तेच काम त्यांना करायचं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे M1 D1 म्हणजे काय दिवस, M2 आणि हे काय आपला D2. चला, फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती पुट करा, बाकी काहीच नाही. चला, M1 म्हणजे किती 12, यांच्यामध्ये काय असतो गुणाकार असतो. त्यानंतर पाहायचं आपल्याला 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात रे 21 दिवस. त्यानंतर प्रश्न काय म्हणतोय 14 व्यक्तींना तेच काम. 14 म्हणजे काय M2. सेकंड वाक्यातलं काय आपल्याला सेकंड कंडिशन मधलं काय घ्यायचं आहे M2. 14 व्यक्तींना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील. व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा 12 गुणेला 21 किती 12 गुणेला 21. आता हे 14 कशामध्ये आहे गुणाकारामध्ये. कशामध्ये आहे गुणाकारामध्ये. त्यांना कुठे घ्यायचं आपल्याला भागाकारामध्ये. बरोबर काय D2. D2 म्हणजेच काय किती दिवस लागतील. व्यवस्थित लक्ष द्या, काय करायचं आहे 7 1 7 7 2 14 7 3 21. अजून भाग जातोय का बे 1 बे बे 3 बे सखम 12. म्हणजेच आता किती उरले 6 आणि 3, म्हणजे 6 गुणेला 3 बरोबर D2. म्हणजेच D2 बरोबर विद्यार्थी मित्रांनो 6 18. म्हणजेच आपल्याला याच्याहून काय समजलं, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. ऑप्शन नंबर किती आपल्याकडे 3. काही कठीण आहे का, काहीच कठीण नाही, फक्त अंडरस्टँड करून घ्या. तुम्हाला इथे घाबरायची गरज नाही. M1 D1 M2 D2 हे फक्त आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या त्या कंडिशन्स आहे. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. मग अशी काय होते दिवस होते, आता काय आहे तास आहे. तर 30 कामगारांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागतील. किती तास लागतील. तर व्यवस्थित लक्ष द्या, काय करायचं आहे M1 H1 M2 H2. आला का लक्षात. समोर चला. चला M1 म्हणजे काय रे 25. H1 म्हणजे काय 18 तास. चला M2 म्हणजे काय M2 म्हणजे 30 कामगारांना, म्हणजे कामगार आहे ते काय आहे व्यक्ती आहे. म्हणजे 30 कामगारांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील. तुम्ही एक तर प्रश्नार्थक चिन्ह देऊ शकता, किंवा तुम्ही एक्स देऊ शकता, किंवा सरळ सरळ जर तुम्हाला हे द्यायचंच नसल्यास H2 पण लिहू शकता, म्हणजेच किती तास लागतील. चला मगांच्या सारखा कंडिशन 25 गुणेला 18 भागाला किती करायचं आहे 30. हे 30 कशा आहे गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावर काय होईल भागाकार बरोबर H2. चला भाग द्या. दोन संख्याला कोणत्या संख्येने भाग जातो 25 30 कितीने भाग जातो 5 ने. चला 5 5 25 5 सखम 30. चला 6 ने भाग जातोय का हो जातोय. 6 1 6 6 18 किती झाले रे आपल्याकडे 5 आणि 3, म्हणजे 5चा आणि 3चा गुणाकार, म्हणजेच 5 गुणेला 3 बरोबर H2. आणि H2 बरोबर 5 15 तास त्यांना लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याकडे कोणता आहे पहिलंच ए 15 तास त्यांना लागतील. घाबरून जायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त व्यवस्थित कन्सेप्टकडे लक्ष द्या, आणि मी कशा प्रकारचं सोल्युशन तुम्हाला देतोय ते तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. चला तिसरं एक्झाम्पल पाहू आपण. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय म्हणतात आपल्याला
26 माणसे एक काम 15 दिवसात करतात. चला दिवसाचं गणित आहे. M1 T1 M2 T2 बस लक्षातच ठेवायचं, कुठेच गडबडायचं नाही. चला 26 माणसे एक काम 17 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 13 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती दिवसात? 13. इथे माणसे दिले नाही, काय दिलाय? दिवस. म्हणजे आपल्याला काय काढायचे आहे? माणसं. तेच काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील? लक्ष द्या. 26 गुणेला 17 26 गुणेला 17 हे काय आहे? गुणाकारामध्ये. इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. भागेला किती? 13. चला आता काय करायचं आहे? 13 एक 13 13 दुनी 26. काही कठीण आहे? एकदम सोपं. 17 दुनी 34 म्हणजे M2 बरोबर किती? 34. म्हणजे जर तुम्हाला आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील हा प्रश्न काही विद्यार्थी काय करणार आहे? डायरेक्ट 34 आन्सरमध्ये देणार आहे. काय देणार आहे? 34. पण प्रश्नाची कंडिशन पहा काय म्हणताय? ते काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील याचं कारण आहे का? म्हणजे पहिले किती होती? 26 माणसे. आता किती झाली? 34. म्हणजे 34 वजा 26 काय होणार आहे इथे? 8. म्हणजे किती दिवस? 8 माणसे त्यांना कामावर घ्यावे लागतील. आला का लक्षात? त्यानंतर आपला टाईप 1 मधलं आता शेवटलं गणित आहे, ते व्यवस्थित लक्ष द्या. आपण टाईप 1 मध्ये तिसरं सूत्र पाहिलं होतं. त्यामध्ये काय दिलं होती कंडिशन? 6 शिक्षक रोज 8 तास याप्रमाणे 10 दिवसात काही चाचणी परीक्षेचे पेपर तपासतात. म्हणजे याच्यामध्ये कंडिशन कोणती कोणती दिली आहे? 6 शिक्षक म्हणजे काय? व्यक्ती. 8 तास म्हणजे काय? तास म्हणजे अवर H. त्यानंतर 10 दिवस म्हणजे 3 कंडिशन दिल्या आहे आणि 3 कंडिशनचं तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं. लक्ष द्या. M1 T1 H1 M2 T2 आणि H2. चला व्हॅल्यू पुट करा. 6 शिक्षक याच्यामध्ये गुणाकार असतो. 6 शिक्षक 8 तासामध्ये 6 शिक्षक रोज 8 तास याप्रमाणे 10 दिवसात काही चाचणी पेपर तपासतात. समोरची कंडिशन पहा. जर आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवले, कंडिशनवर लक्ष द्या. आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवले म्हणजेच काय? आधी किती होते? 6 शिक्षक. आता किती वाढवले? 2. म्हणजे 6 अधिक 2. 6 अधिक 2 आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवले तर तेवढेच पेपर म्हणजे किती? तेवढेच पेपर 6 दिवसात. किती दिवसात? 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी त्यांना दररोज किती तास काम करावे लागेल? म्हणजेच गुणेला काय? H2. चला काही कठीण आहे का? आधीपेक्षा 2 शिक्षक त्यांनी एक्स्ट्रा म्हटलं म्हणून आपण काय केलं? 6 अधिक 2. अगोदर किती होते? 6. समोर लक्ष द्या. चला 6 गुणेला 8 गुणेला 10 बरोबर 6 आणि 2 किती रे? चला 8. किती? 8. त्यानंतर गुणेला किती? 6 गुणेला 6 आणि गुणेला काय? H. चला त्यानंतर काय? 6 गुणेला 8 गुणेला 10 भागेला. चला हे 8 आणि 6 कशामध्ये आहे? गुणाकारामध्ये. इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. म्हणजेच 8 गुणेला 6 बरोबर काय रे? H2. बरोबर काय? H2. गडबडायची गरज नाही. लक्ष द्या. H2. चला 8 एक 8 6 एके 6 म्हणजे H2 बरोबर किती तास लागतील? 10 तास लागतील. काही कठीण आहे का? एकदम सोपं गणित. फक्त तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. गणित काय म्हणतंय आणि गणिताच्या कंडिशननुसार तुम्हाला काय करायची आहे? मांडणी करायची आहे. चला समोर. आता आपला आला आहे टाईप 2. टाईप 2 मध्ये काय शिकवलं तुम्ही तुम्हाला? वर्क. वर्क म्हणजे काय? काम. आणि कामामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं कोणतं? M1 T1 H1 M2 T2 आणि H2. चला आपण आता पाहू. सॉरी वर्क म्हणजे W1 M1 T1 W1 म्हणजे वर्क. त्यानंतर M2 T2 आणि W2. चला सूत्र लागते का पाहू आपण पहिले. 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात. म्हणजे काय? हे 30 काम दिलाय. पहिले काम दिलं होतं का? नाही. एक काम करण्यासाठी आणि तेच काम करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला दिलं काय?
तिथे काम दिलेलं नव्हतं, तेच काम दिलं होतं. आता पाहायचं आपल्याला 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात. तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील? तर लक्ष द्या काय करायचं आहे. 6 कामगारांना म्हणजे काय? M1. 30 टेबल बनवण्यासाठी म्हणजे काय? ते त्यांचं काम आहे. काम म्हणजे काय? वर्क. 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. तर 8 कामगारांना म्हणजे M2 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? व्यवस्थित लक्ष द्या. काहीच गडबडायची गरज नाही. हे 40 कशामध्ये आहे? भागाकारामध्ये. हे कशामध्ये आहे? गुणाकारामध्ये. तर लक्ष द्या आपल्याला एकदम ॲडजस्टमेंट कशी करायची आहे? 6 गुणेला 15 हे भागाकारामध्ये कुठले जाईल? गुणाकारामध्ये. गुणेला किती? 40 भागेला 30 गुणेला 8 बरोबर काय रे? T2. चला व्यवस्थित लक्ष द्या. 15 एक 15 15 दोन्ही 30. चला अजून काय कटतंय? पे एक पे पे त्रिक 6. चला 8 एक 8 8 पंच 40. आता काही कटाजुक्त राहिला का? नाही. म्हणजेच 5 गुणेला 3 म्हणजेच 5 गुणेला 3 बरोबर काय रे? D2. चला 5 त्रिक 15 बरोबर D2. म्हणजेच त्यांना 40 टेबल तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? 15 दिवस लागतील. एवढं परफेक्ट आपलं उत्तर आलेलं आहे. चला समोरची कंडिशन पाहू आपण. 8 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लागतात. त्यानंतर तर 21 व्यक्तींना त्याच कामाचा 3/4 हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? विद्यार्थी कशाला घाबरते माहिती आहे का तुम्हाला? हे 3/4 एकदा तर 3/4 तुम्हाला दिसलं का एकदम घाबरून जातात. घाबरून जायची गरज नाही. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो आणि तुम्हाला अंडरस्टँड पण काय करायचं आहे? व्यवस्थित करायचं आहे. चला काय म्हणते? 8 व्यक्तींना म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे? M1 T1 आणि इथे काय काम दिलं आहे म्हणजे काय? W1 M2 T2 नंतर काय? W2. बस समोर लक्ष द्या काय म्हणते. 8 व्यक्तींना एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात रे? 14 दिवस. ठीक आहे. त्यानंतर 21 व्यक्तींना त्याच कामाचा 3/4 हिस्सा काय करायचा त्यांना? कंप्लीट करायचा आहे. तर त्यांना किती दिवस लागतील? हा आपला प्रश्न आहे. आता याचं सोल्युशन कसं करायचं हे व्यवस्थित लक्ष द्या. चला एक तर तुम्ही हे 4 पूर्ण वर्त घेऊन जा. म्हणजे हे इथे काय आहे? 4 आहे ते कुठं चालले जाईल? गुणेला 4 म्हणजेच 8 गुणेला 14. ठीक आहे. आता इथे गुणाकारामध्ये आहे ते इकडे जाईन भागाकारामध्ये. हे 3 इकडे भागाकारात होते ते कुठे जाईन? गुणाकारात म्हणजे 3. 21 गुणेला 4. चला कसं सॉल्व्ह करते ना आपल्याला? 7 एक 7 7 दोन्ही 14 7 त्रिक 21 4 एके 4 4 दोन्ही 8 3 3 काय होणार? कॅन्सल. म्हणजे बे दोन्ही 4 म्हणजेच त्यांना किती दिवस लागतील? 4 दिवस. 4 दिवस लागतील. अशा प्रकारचं आपल्याला काय एकदम सोल्युशन सोपी याच्यामध्ये काय करता येणार आहे? काढता येणार आहे. त्यानंतर हीच कंडिशन आपल्याला सेकंड टाईपनी सुद्धा सॉल्व्ह करता येते. फक्त महत्त्वाचं आहे तुमची अंडरस्टँडिंग किती बेटर आहे आणि त्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. त्या कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदाचं करता आलं की तुम्हाला कोणतंच गणित काय जाणार नाही, अवघड जाणार नाही. चला समोरचं गणित पाहू. आता बघा असा प्रश्न पाहिला का एकदम तुमच्या डोक्यात जातो. पण घाबरायची गरज नाही. आपण काय पाहिला? एकदम बेसिक पाहिला आहे आणि बेसिकमध्ये मी तुम्हाला सर्व शिकवलं आहे आणि बेसिकच काय असते? महत्त्वाचं असते. चला समोर चला काय म्हणतो बघा. जर 7 माणसे दिवसाला 7 तास याप्रमाणे काम करून 7 दिवसात 7 एकक एवढे काम करतात तर 5 माणसे दिवसाला 5 तास याप्रमाणे काम करून 5 दिवसात किती एकक काम पूर्ण करतील? चला फॉर्म्युला पहा आपला कोणता? डायरेक्ट M1 T1 H1 भागेला W1 म्हणजे तिन्ही कंडिशन दिली आहे. चौथी कंडिशन कोणती? वर्क. त्यांचं काम आहे किती एकक? 7 एकक. त्यानंतर समोर चला M2 T2 H2 भागेला काय रे? W2. चला फक्त आता किमती पुट करा. काय म्हणताय? 7 माणसे 7 तास याप्रमाणे काम करून 7 दिवसात 7 एकक काम पूर्ण करतात. बघा मी ज्याप्रमाणे रीड केलं त्याचप्रमाणे मांडणी केली. 7 माणसे 7 तास याप्रमाणे काम करून 7 दिवसात 7 एकक एवढे काम पूर्ण करतात. तर सेकंड कंडिशन सेकंड वाक्य MDH
M1 D1 H1 M2 D2 H2. समोर चला. 5 माणसे दिवसाला 5 तास एवढे काम करून 5 दिवसात किती एकक एवढे काम पूर्ण करतील. बघा, गडबडायची गरज नाही, व्यवस्थित लक्ष द्या. 7 गुणेला 7 गुणेला 7 भागेला, हे कुठं आहे रे? गुणाकारामध्ये. इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. 7 गुणेला 5 गुणेला 5 गुणेला 5 बरोबर काय रे? W2 म्हणजे वर्क. चला, 7 7 काय होणार आहे? कॅन्सल. 7 एके 7. बस, काहीच करायची गरज नाही, तुम्हाला ऑप्शन समोर दिले आहे. चला, 7 7 49. 7 7 किती? 49. त्यानंतर 5 5 25. 25 5 125. 25 5 125 म्हणजे फायनली तुमचं आन्सर किती आलं? 49 भागेला 125 एकक काम पूर्ण करतील. अशा प्रकारचं आपलं गणित होतं आणि एकदम सोप्या याच्यात तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. पोलीस भरतीला एकदम कठीण विचारल्या जात नाही. जर तुमच्याकडून एकदम अवघड असेल तर डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिला आहे. काय? 49 भागेला किती? 125. डायरेक्ट आन्सर मारून द्यायचं. चला समोर चला. त्यानंतर आपला आहे टाईप 3. टाईप 3 म्हणजे काय? आपण पाहिलं पहिल्या कंडिशनमध्ये, पहिल्या टाईपमध्ये M1 H1 M2 H2. सेकंड कंडिशन म्हणजे टाईप 2 मध्ये काय पाहिलं? आपल्याला वर्क दिलं होतं. काय दिलं होतं? काम दिलं होतं. आणि आपल्याला टाईप 3 मध्ये काय पाहायचं आहे? फक्त सॅलरी. आता कसं आहे, विचारला प्रश्न तर तुम्ही एकदम सोपे आणि हे सॉल्व करू शकता. त्याच्यासाठी आपण तिसऱ्या टाईपचे गणित घेतले आहे. जनरली तुम्हाला टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. चला प्रश्न पाहू आपण. प्रश्न काय आहे? 12 व्यक्तींना 20 दिवस काम केल्यास एकूण 72,000 रुपये मिळतात. किती हजार रुपये मिळतात? 72,000 रुपये मिळतात. म्हणजेच आपल्याला काय पाहायचं आहे रे? M1 T1 S1. S1 म्हणजे काय? सॅलरी म्हणजे पगार. त्यानंतर M2 T2 आणि काय? S2. बस, फक्त आता मांडणी करायची. कशी बघा, 12 व्यक्तींना म्हणजे M1, दिवस म्हणजे किती? 20. 20 दिवस काम केल्यास एकूण किती हजार मिळतात रे? 72,000. 72,000. समोर चला. 18 व्यक्तींना म्हणजे M2. सेकंड कंडिशन लागली. आता पहिलं आपली कंडिशन इथे झालं टॉप म्हणजे M1 H1 D1 ते आपलं कंप्लीट झालं. आता लागला आपला M2 म्हणजे सेकंड वाक्य कोणतं? 18 व्यक्तींना 40 दिवस काम केल्यास, किती दिवस? 40 दिवस काम केल्यास त्यांना एकूण किती रुपये मिळाले पाहिजे, म्हणजे त्यांची सॅलरी किती असायला पाहिजे. चला आता काय करायचं आहे? 18 गुणेला 40 हे कुठे आहे? भागाकारामध्ये. तिकडे गेल्यावर काय होईल? गुणाकार. गुणेला किती? 72,000 रुपये. चला, हे कुठे आहे? गुणाकारात. तिकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. भागेला 12 गुणेला 20. आता महत्त्वाचं आहे, तुमची जे तुम्ही बेसिक शिकले त्यावर डिपेंड करते तुम्ही हे पदावली म्हणजे कसं आपला बेसिक तुम्ही कशा प्रकारची सॉल्व करता. बघा, इथे आपल्याला 6 1 6 सैन 2 12 सैन 3 18. त्यानंतर काय करायचं आहे? 20 1 20 20 2 40. 2 2 काय होईल? हे कॅन्सल. बघा किती सोप्या रीतीने तुम्हाला सॉल्व करून दाखवलं आहे. 2 2 काय झाले? डायरेक्ट कॅन्सल. चला, 3 शून्य जसेच्या तसे 1 2 3. 3 शून्य जसेच्या तसे. चला, 3 2 6 3 2 6 आणि 7 3 21. म्हणजेच त्यांना 40 दिवस काम केल्यास त्यांना एकूण किती रुपये मिळाले पाहिजे, म्हणजे त्यांना रुपये मिळाले पाहिजे 2,16,000 रुपये. म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक किती? 2. एवढं सोप्पं आपल्याला पाहिलं. आतापर्यंत आपण काय काय शिकलो रे? लक्ष द्या. मला सगळ्यात पहिले शिकवलं मी काय? बेसिक. माणसं हे टायमाच्या काय असतात? व्यस्त चलनात असतात. कशात असतात? व्यस्त चलनात असतात. त्यानंतर काय शिकवलं तुम्हाला? आपल्याला या काळ आणि कामामध्ये काय काय अभ्यासायचं आहे? व्यक्ती, दिवस, तास. जर तुम्हाला वर्क दिले असल्यास डायरेक्ट छेदात घ्यायचं. कुठे घ्यायचं? छेदात. जर तुम्हाला पगार दिला असला, सॅलरी दिली असली, डायरेक्ट काय घ्यायचं तुम्ही? छेदात. आणि सगळ्यात बेसिक फॉर्म्युले कोणते? म्हणजे लक्ष द्या, तुम्हाला शिकवले बेसिक फॉर्म्युले कोणते? M1 T1 M2 T2 पहिला. सेकंड दुसरा कोणता शिकवला तुम्हाला मी? M1 H1 म्हणजे जर तास दिले असल्यास, M2 H2. त्यानंतर तिसरा कोणता फॉर्म्युला शिकवला तुम्हाला मी? M1 T1 H1 M2 T2 आणि H2. बस एवढ्या बेसिक फॉर्म्युल्यावर तुमचं पूर्ण अख्खं काळ आणि काम डिपेंड आहे. याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये 3 फॉर्म भरते. कोणता? पार्ट 1,
पार्ट बी म्हणजे पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी मध्ये संकीर्ण गणित जाता ते तुम्हाला एकदम अवघड जाणार नाही. जे आपण आज गणित पाहिले बस. आता मग हा आपला पार्ट बी. पार्ट बी मध्ये 2 किंवा 3 व्यक्तीवरील प्रश्न. 2 किंवा 3 व्यक्तीवरील प्रश्न. आता आपण काय पाहिलं होतं? प्रश्न पाहिले आपण टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 3 मध्ये. तर आपण आता 2 किंवा 3 व्यक्तीवरील प्रश्न ज्यावेळेस घेऊ, त्यावेळेस आपण एकदम क्लिअर करू आणि तुम्हाला काही जाणार नाही, अवघड जाणार नाही. बस आपण आजचा सेशन इथेच खतम करू. धन्यवाद.